बॉल तर मीच पकडणार. पकड पिकू. पिकू 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 बॉल पकडून दाखव रे तू. चमचम तू पकड. चमचम बॉल मला दे ना प्लीज. ये मी पकडला. अरे पिकू लवकर फेक. चमचम इकडे जा माझ्या मागे. काय झालं? ओ नो पिकू, आपण आत खेळायला नको होतं. आता आपण काय करणार? ही तर बिर्याणी होती. आई बाबांनी खूप मेहनतीने बनवली होती. बापरे, सगळीच बिर्याणी खराब झाली. पिकू आता तुझं खरं नाही. किती छान सुगंध आहे. थोडी तर खाऊच शकतो ना. यात तुटलेल्या मडक्याचे तुकडे आहेत. आता ही बिर्याणी कोणीच खाऊ शकत नाही. आई बाबा काय म्हणतील? अरे बिर्याणी रोज रोज नाही बनत. आता ओरडा खायला तयार राहा पिकू. ओरडा? हो, कदाचित शिक्षाही मिळू शकेल. असं करणाऱ्याला तर माझ्या मामाने घरातून बाहेर काढलं असतं. शिक्षा घराच्या बाहेर? तू घाबरू नकोस पिकू. आम्ही अंकल आंटींना सांगू की हा बस एक ऍक्सिडेंट होता. पण आता जेवणाचं काय करायचं? हा, एकत्र काहीतरी बनवूया. पण मला तर जेवण बनवता येतच नाही. तुला येतं का चमचम? बिन्नी? जेवण बनवणं? मी तर जेवण जेवण्यात एक्सपर्ट आहे, बनवण्यात नाही. मलाही नाही येत, पण आपण सगळे मिळून हे साफ नक्कीच करू शकतो. अरे, जर मडकं पिकूच्या बॉलने तुटला आहे तर साफ पण तोच करेल ना. मी तर फक्त आराम करणार. नाही बिन्नी, आपण सगळे एकत्र खेळत होतो. मग सफाई पण एकत्रच करायची. चल जा झाडू आण. आणि पिकू तू फडक आण. आणि एका बादलीत पाणी आण. एवढ्या मेहनतीनंतर थोडी बिर्याणी मिळाली असती तर मजा आली असती. हो, भूक तर मला पण लागली आहे. मला पण. हॅलो मुलांनो, संपला का खेळ? अरे काय झालं? तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल. चला जेवून घेऊयात. जेवण? पण आई बाबा, जेवण तर. हो हो, मस्त मेजवानी. आज आपण स्पेशल बिर्याणी बनवली आहे. ही पहा.
अरे, बिर्याणी इकडेच तर होती, गेली कुठे? ओहो, बिर्याणी गायब होण्यामागे रहस्य काय आहे? सॉरी आई बाबा, मी तर बॉल मागे फेकला होता आणि त्याने बिर्याणीचं मडकं तुटून गेलं. हो अंकल आंटी, खरंच ते चुकून फुटलं. पण आम्ही सगळं साफ केलं. हा, ती बिर्याणी तर सगळ्यांसाठी होती. आता आपण काय करायचं? तुम्हा सगळ्यांना भूक नाही लागली? नाही. तुम्ही सगळ्यांनी तर फार छान सफाई केलीये. चला तर ही चूकही माफ करून टाकू. काय? अगदीच. मग सांगा बरं मुलांनो, चाट कुणाकुणाला आवडतं? चाट? यम यम. थँक यू आई. चला तर मग, जेव्हा चूक झाली माफ, तर करूया चाटची प्लेट साफ.